ही जागा कुठली तर आपल्या शक्तीक्षीण व्हायला लागतील. इतकी वर्षाच्या जागेला मंत्रांनी साधनांनी आणि शक्तीने बांधून ठेवलंय. ते सगळं एका क्षणात संपून जाईल आणि नवीन जागा तयार करून तिला पुन्हा इथल्यासारखं मंत्रबद्ध करायला खूप वेळ लागेल. प्रचंड शक्ती खर्च होईल. हे एवढं सोपं नाहीये. मार्जरी, मला हे सगळं कळतंय, पण नक्कीच त्या अथर्वच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय. पण का हे सगळं असंच का घडतंय? आपल्यावर सतत संकट का येत आहेत? आपण आपल्या मार्गावर शांतपणे पुढे जाऊ शकत नाही का होतंय असं? तुझंच काहीतरी चुकतंय. मार्जरी, माझं काय चुकतंय? अथर्व हे मुद्दाम करतोय का? नाही, तो हे मुद्दाम करत नाहीये, कारण तो अजूनही माझ्या प्रभावाखाली आहे. मार्जरी, इतकी वर्ष त्याच्या मनावर मी जे काही बिंबवलंय ते असं एका क्षणात नाहीसं होणार नाही. तो अजूनही माझा गुलाम आहे आणि तो माझ्या विरोधात जाणार नाही. तू काळजी नको करूस मार्जरी. काही झालं तरी आपल्या या जगाला मी काही होऊ देणार नाही. भाई, हा निर्णय फायनल आहे. खरं तर खूप आधी हा निर्णय घ्यायला हवा होता. तसंही त्या जागेशी फक्त वाईट आठवणी जोडलेल्या आहेत. सो तो आउट हाऊस ठेवण्यापेक्षा तो पाडून तिकडे रिडेव्हलपमेंट झालेलं बरं आहे. आपल्याला प्रॉफिट सुद्धा होईल. अथर्व, तू उद्यापासून अजितला हे काम करायला सांगितलंयस ना? हो आत्या, या सगळ्या प्रोजेक्टची जबाबदारी मी अजितला दिली. तू एवढी मोठी जबाबदारी त्याच्यावर टाकली आहेस, मला खरंच खूप बरं वाटलंय. थँक्यू. अथर्व, आता एवढी इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज आहे का बाळा? काही जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, खूप बेसिक आहे आणि त्याचंही आपल्याला नंतर जाऊन प्रॉफिट होईलच. हो, पण प्रत्येक वेळेला प्रॉफिटच महत्वाचा असतो असं नाही ना? आई, तुझ्या हातात जे डिझाईन्स आहेत त्यात तुला काही चेंजेस हवे असतील तर तू सांगू शकतेस. अदरवाईज आउट हाऊस पाडायचं आहे हा निर्णय फायनल आहे. येतो. अथर्व, ते आउट हाऊस तोडलं तर आपलं खूप मोठं नुकसान होईल बाळा. कसलं नुकसान? आउट हाऊस मध्ये असं काय आहे ना? अथर्व, तिथे माझ्या अंबिकाचा खून झालाय. माझ्या अंबिकेचा खून झाला होता. कसली स्वार्थी आहेस ग मंजिरी तू? हा? आई, आउट हाऊस, रिडेव्हलपमेंट, अंबिकाचा खून, काय संबंध आहे? अरे असं कसं म्हणतोस तू? संबंध आहे ना, आहे संबंध. अथर्व, हे बघ, ही केस अजून सॉल्व्ह झालेली नाहीये बाळा.
माया आरोपी आहे, ती बेलवर बाहेर आहे. एक मिनिट माया आरोपी नाही हा. हो पण संशयित तर आहे ना. आणि ते आउट हाऊस जिथे जिथे अंबिकाचा खून झाला त्या जागी महत्वाचा पुरावा आहे अथर्व. ते नष्ट करून कसं चालेल? तो पुरावा नष्ट करून कसा चालेल? आईसाहेब, पण माया तर म्हणते की तुम्हीच तिला खून करायला सांगितलं होता. तेच म्हणायचं मला अथर्व, की म्हणूनच ती जागा नष्ट करून चालणार नाही. कारण काही गोष्टी सिद्ध होणं गरजेचं आहे ना. आणि तसं जर का झालं नाही तर माझ्या सुनेला न्याय कसा मिळणार अथर्व? मंजिरी, ज्या व्यक्तीने खून केलाय तीच व्यक्ती न्याय मिळवून देणार? हा? हे बघ, ऐक अथर्व. आई तूच बोलतीयस. हो, मीच बोलते. हे बघ, काही गोष्टी कायदेशीर असतात, त्यामुळे आपल्याला ते आउट हाऊस नष्ट करून चालणार नाही. मंजिरी, आता तुझं मायावी जग उद्ध्वस्त होणार. आणि हो अथर्व, आपण जर का ते आउट हाऊस पाडलं तर, आणि मायाने त्याचा गैरफायदा घेतला तर? बोल बोल, अजून खोटं बोल, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. हे बघ अथर्व, ते आउट हाऊस म्हणजे महत्वाचा पुरावा आहे. हा, आणि ते जर का पाडलं तर पुरावा नष्ट होईल. काय उपयोग आहे त्याचा? लाव मंजिरी, अजून जोर लाव. पण आता अथर्व तुझं काहीच ऐकून घेणार नाही, कारण तुझा अंत आता जवळ आलाय. नाही. काय झालं आई? नाही नाही नाही, मी 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 ते आउट हाऊस तुम्हाला नष्ट नाही करू देणार. मी काही झालं तरी. हे बघा अथर्व, तुला माझी शपथ आहे.